संघो संघं नमामि। अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय महातारी तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केला धम्म धम्मावरती अर्पणलेला पूजन परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण धम्मक्रांतीला शेवटपर्यंत समर्पित आज बुद्धजयंतीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धविहारामध्ये विशेष निमित्त बुद्ध जयंतीच्या निमित्त आयोजित केलेल्या 10 दिवसीय श्रामदेव शिबिरासाठी आजचे भोजनदान दाते यांनी छान प्रकारे सर्व श्रावक संघाला भोजनाचं आयोजन केलेलं आहे। आज आपण त्यांच्या प्रति मंगलमैत्री देऊन त्यांना आपण चांगल्या प्रकारे त्यांचा सन्मान सुद्धा करणार आहोत। सर्वप्रथम आपण बुद्ध धम्म संघ वंदना घेऊन त्यानंतर आपण बाकीचे सर्वची सूत्रसंचालन करणार आहोत। सर्वांनी हात जोडायचे आहे। इति पेसो भगवान सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवान् बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। स्वाकातो भगवता ब्रह्मो सन्निधिको अकालिको एहिपासिको उपनायिको पाच्यतं वेदितव्यो विनोहीति उपपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीपटिपन्नो भगवतो सन्मान प्राप्त होणारे उपासक आयुष्यमान देवतळे साहेब ॲडव्होकेट मिलिंद बनसोडे साहेब सेवानिवृत्त प्राचार्य IITI छत्रपती संभाजीनगर प्रशाला छत्रपती संभाजीनगर।
हे जे शिबिर आयोजित केले आहे त्याच्याबद्दल शुभेच्छा देतो. समता न्याय बंधुभाव आणि मुलीचे पुरस्कर्ते आधुनिक बोधिसत्व परमपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार मुली संक्रमण उपासक उपासिका. आज आपण ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या बुद्धलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धविहारामध्ये बुद्धविहारामध्ये पूजनीय बदलत विश्वबंधू गुरुजी महास्तवी यांच्या मार्गदर्शनाखाली सामनेर शिबिराचं आयोजन केलेलं होतं. गेल्या 8 दिवसापासून सामनेर शिबिर या ठिकाणी चालू आहे. शिबिराच्या निमित्त या ठिकाणी श्रीमान देवकडे साहेब संचालक ITI विभाग संभाजीनगर आणि श्रीमान ॲडव्होकेट मिलिंद पालकर साहेब सेवानिवृत्त प्राचार्य ITI छत्रपती संभाजीनगर, श्रीमान नागसिंगी सरडे साहेब मुख्याध्यापक शासकीय ग्रंथ प्रशाला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित आहात. गंगावणे सर, साईकृष्ण गायकवाड, पटेकर सर, खरे सर आणि संतोष दाते साहेब LIC मॅनेजर नावडे साहेब सुद्धा या ठिकाणी. आता आपले जे बांधव आहे शिबिरातले हजर आहेत त्यांचं वयोगट जर बघितलं तर मला असं वाटतं की त्यांना जे मार्गदर्शन करायचं आहे फ्युचरमध्ये, बेटा हे जे शिबिर संपलं की याच्यानंतर तुम्ही ज्या वेळा प्रत्यक्षामध्ये काही करण्याची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही नेमकं करायचं काय. आज आपण जर बाहेर बघितलं सिच्युएशन जे आहे ते खूप काही आपल्याला फेवरेबल आहे अशातली गोष्ट नाही, परंतु याच्यातून मार्ग काढण्याचा आपल्याला निश्चितच प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं तरी स्किल, कारण आमचं स्किल डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळे मला स्किलवरती बोलणं आवश्यक आहे. तर कुठलं तरी स्किल, कुठलीतरी कला तुम्हाला आत्मसात करणं आवश्यक आहे, जेणेकरून कुठल्याही नोकरी किंवा याच्यावर तुम्ही अवलंबून न राहता जर तुम्ही जर स्किल आत्मसात केलं तर निश्चितच तुम्ही स्वतःचं काही स्वयंरोजगार सुरू करू शकाल, स्वतःचा काही कामधंदा सुरू करू शकाल आणि आपल्या स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाला सुद्धा तुम्ही हातभार लावू शकाल. त्याचप्रमाणे कुटुंबासोबतच तुम्हाला आपले जे धर्मबांधव आहेत, आपल्या ज्या फॅमिलीज आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला त्याकडे सुद्धा लक्ष देणं फार आवश्यक आहे. तर या शिबिरानिमित्त मी जास्त काही वेळ घेणार नाही. आपल्या सर्वांना या शिबिरानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि हिंदू संघामार्फत हा जो मला आदर देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी हिंदू संघाचे विशेष आभार मानतो, आमच्या खात्यातर्फे विशेष आभार मानतो आणि एक विनंती करतो की याच्या पुढे आपले जे धर्मबांधव असतील त्यांना स्किल डिपार्टमेंटतर्फे जर कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम आवश्यक असेल, काही त्यांच्यासाठी ट्रेनिंग द्यायचं असेल, ते सर्व निःशुल्क कसं देता येईल याच्याबाबत आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना काही जर स्किल घ्यायचं असेल तर त्यांनी कुठलं स्किल घ्यावं याचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर निश्चित मला आमंत्रित करावं, मला बोलावं. मी ते खुशीने येऊन आपले जे बांधव आहेत त्यांना त्याच्याबाबत मार्गदर्शन करेल. आपले सर्वांचे पुनश्च आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपले 2 शब्द संपूर्ण धन्यवाद. सांगायचं म्हणजे ITIचे जे काही उपासक आहेत दरवर्षी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून देत असतात. विजयादशमीच्या वेळेस पाणी वाटप येणारे जे काही सदावर उपासक असतात विजयादशमीला दर्शन घेण्यासाठी यांच्यासाठी दरवर्षी पाण्याची सुद्धा व्यवस्था करून देत असतात ते. तर हा सगळा उपक्रम ITIच्या मार्फत केला जात असतो. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी भोजनदान
जे आलेले असतात शिबिरामध्ये ते काही एका घरचे नसतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या ठिकाणी आलेले असतात. म्हणून या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. बुद्ध धर्म संघ विपश्यना त्यांना समजून सांगितलं जातं, शिकवल्या जातं. आजचा हा कार्यक्रम आयोजित करायचं कारण म्हटलं म्हणजे आयुष्यमान निकाळजे साहेब, दीपक निकाळजे, आयुष्यमान प्रांतोष वाघमारे यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम ITIच्या माध्यमातून घडवून आणलेला आहे. पुढेही सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम ITIने करावा आणि जास्तीत जास्त आता सरांनी सांगितलं आहे की सर बोलले की काही जरी अडचण आली विद्यार्थ्यांसाठी तर आमच्याशी संपर्क साधा आणि त्यांना निश्चित आणि पुढे जायला. तर सर सांगायचं एकच आहे की आतापर्यंत तुम्ही जर उपक्रम गाजवला इथं विजयादशमीला, दर विजयादशमीला या ठिकाणी न सांगता तुम्ही स्टॉलवर पाण्याचं वाटप करता. 10 ते 15 लाख लोक या ठिकाणी जमतात आणि उद्घाटनाला मीच असतो तुमच्या ITIच्या आला. तर सांगायचं एकच आहे की ITIचे जे काही कर्मचारी आहेत हे कर्मचारी येणाऱ्या जे काही श्रद्धावान उपासक उपासिका असतात त्यांना खरं तर आमच्या पाण्याची टाकी पाण्याची व्यवस्था केलेली असतं, पण एवढं पाणी आमच्याकडं लोकांना देता येत नाही. म्हणून ITIवाल्यांनी जे काही उपक्रम गाजवतात दर विजयादशमीला तो खरं चांगला आहे. येणारे जे काही उपासक उपासिका असतात तेही सुद्धा पाणी करून शांत होतात. तर हा उपक्रम दरवर्षाप्रमाणे वर्षानुवर्ष चालूच राहावा असे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो. तर तुम्ही आलात, धन्यवाद साहेब आमच्या विहारात भेट दिल्याबद्दल. सरांनी आम्हाला जालना हायवे जो आहे जालना हायवेवरती पाण्याचं सगळं आम्हाला येऊन तर बनसोडे सरांनी बघितलं की भिक्षू लोक पायी चालत आहे, उपासक लोक पायी चालत आहे. जो मोर्चा निघाला होता सर द्या सर को हम बात कर या सर या द्या इथून द्या. Oh.
हो पंडितजी इथे बी वाढलं बसा तुम्ही हो बसा हा तू बैस सुद्धा थांब ना 2 मिनिटं एकदा बॉटल घ्या ना तिकडं मी येतो थांब काढणार एवढी सेवानच करू नये भाजी चालू भवतु सकमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते साधु साधु